जर छातीतलं दुखणं हे अर्ध्या तासाहून जास्त चालू आहे, त्याच्याबरोबर घाम येतोय आणि खूप अस्वस्थ वाटतंय, हा हार्ट अटॅक असू शकतो. एकच टेस्ट जी सर्वात महत्वाची आहे आणि जी म्हणू शकते जर ही योग्य आहे तर पुढचे 10 वर्ष हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप कमी. मी ऑन कॉल होतो, मला फोन आला इमर्जन्सीमधून की डॉक्टर तन्मय एक गृहस्थ आले, त्यांना खूप छातीत दुखतं आणि ECG मध्ये हे चेंजेस आहेत. तर आम्ही इमिजिएटली त्यांना कॅथलॅबमध्ये रिलेटिव्हशी बोलून कॅथलॅबमध्ये घेतलं. तर तिथे पहिले अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफीमध्ये पूर्ण 100% ब्लॉक आणि अँजिओप्लास्टी सुरू करतानाच त्यांचं हृदय बंद पडलं. तरुण वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतंय? पहिले 60मध्ये होतं, आता 30मध्ये आलेलं, असं का होतंय? प्रत्येक 5 जणांपैकी एका माणसामध्ये एक स्पेशल कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं असतं. सो जगामधलं डायबिटिक कॅपिटल इंडिया. डायबिटीस हा डायरेक्ट रिस्क फॅक्टर आहे हार्ट डिसीजचा, हार्ट अटॅकचा. आता भारत हा हार्ट डिसीज कॅपिटल होऊ लागलाय. स्त्रियांच्या बाबतीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी असतं असं म्हटलं जातं, तर हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये युजली कळतं की काहीतरी चुकीचं चालू आहे. आताच मला आठवतं मागच्या एक महिन्यामध्ये मी एका व्यक्तीला भेटलो, तर तो आला होता की हार्ट चेकअप करायला. तो म्हणे, सर मला असं वाटतं माझ्या हार्टमध्ये ब्लॉकेज आहे, सिम्पटम्स नाही आहेत पण मला आहे असं वाटतं, तुम्ही माझे टेस्ट करून घ्या. आणि त्याला निघालं. 6 तासामध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर जर आपण तो हार्ट अटॅक थांबवू शकलो, म्हणजे तो क्लॉट, ती गुठळी काढू शकलो, मग ती इंजेक्शननी असो किंवा अँजिओप्लास्टीने असो, बरं, तर तो जीव वाचेल, हृदय वाचेल. कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेनं एक महत्वाचा इशारा दिलाय. ही संस्था असं म्हणते की येत्या काही काळामध्ये भारत ही हृदयरोगाची राजधानी होणार आहे. मंडळी, एकीकडे भारताला म्हणजे आपल्या देशाला जागतिक स्तरावरती बळकट व्हायचं आहे आणि तो होतोय सुद्धा, पण त्याच वेळेला आपल्या देशातल्या बहुसंख्य नागरिकांची हृदय अशी कमकुवत का होत आहेत? 60मध्ये 70मध्ये हृदयविकाराचं प्रमाण एकेकाळी खूप मोठं असायचं, पण मंडळी आता हे प्रमाण 40मध्ये नाही तर 30मध्ये आलंय. आणि फक्त 30-40चा विषय नाही, तर अक्षरशः लहान मुलं, किशोरवयीन मुलं, स्त्रिया अशा सगळ्याच वयोगटामध्ये हृदयविकाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय. आज आपण चर्चा करणार आहोत आपलं हृदय मजबूत कसं ठेवावं. मजबूत कसं ठेवावं याचा अर्थ आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी, आपल्या हृदयाचं आरोग्य कसं जपावं याविषयी. आणि त्यासाठीच आपल्याशी चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर तन्मय कुलकर्णी सर. तन्मय सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. खरं तर तन्मय सरांचा अगदी थोडक्यात परिचय द्यायचा म्हणजे, तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना की आपण ज्याला कार्डिओलॉजिस्ट म्हणतो, म्हणजे हृदयविकार तज्ज्ञ वगैरे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा प्रामुख्यानं 60तला 70तला एक असा ज्येष्ठ डॉक्टर आपल्या नजरेसमोर येतो. पण आजच्या काळामध्ये मला हे प्रामुख्यानं सांगायला आवडेल की तरुणांची एक वेगळी पिढी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या जोमानं पॅशनेटली काम करतेय आणि त्याचाच एक प्रतिकात्मक चेहरा म्हणजे तन्मय सर आहेत. तन्मय सरांनी अनेक ऑपरेशन्स केलेली आहेत, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि टॅवी नावाचं, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर टॅवी नावाचं एक नवीन एक टेक्निक आहे, एक ऍडव्हान्स टेक्निक आहे या ऑपरेशनच्या संदर्भातलं, त्याविषयी सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तेव्हा तन्मय सर, माझा पहिलाच प्रश्न आहे की फार मोठा इशारा आहे की हृदयरोगाची कॅपिटल, राजधानी भारत होऊ पाहतीये, तर हे इतकं जे काही प्रमाण वाढतंय, आणि एक काळ असा होता की अगदी माझ्या लहानपणी सुद्धा मला आठवतंय की कधीतरी असं कानावरती यायचं की अमुक एकाची काहीतरी अँजिओप्लास्टी होणार आहे किंवा अमक्याला काहीतरी हृदयाचा आजार झालाय, बीपी खूप शूट झालाय वगैरे. पण सर्रास आता आपल्या पिढीमध्ये आपण हे ऐकत असतो की अगदी 30मध्ये 35मध्ये बीपीच्या गोळ्या चालू होतात, कधी कुणाला अटॅक होतो, कधी कुणाला कार्डियक अरेस्ट होतो. अनेक त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण सोशल मीडियावरून पाहत असतो. तर हे सगळं अलीकडे येण्याचं, हृदयविकार अलीकडच्या वयोगटामध्ये येण्याचं महत्वाचं कारण काय? सो या 50-60 वर्षामध्ये जेवढं आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या, जसं तंत्रज्ञान पुढे वाढलं, तसं मेडिसिन मधलं तंत्रज्ञान पण पुढे येत गेलंय. सो तेव्हा आपल्याला हळूहळू काही गोष्टी क्लिअर होत आहेत. सगळ्या गोष्टी नाही पण खूपशा गोष्टी क्लिअर झाल्यात. एक तुम्ही जो प्रश्न विचारला की तरुण वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतंय, पहिले 60मध्ये होतं, आता 30मध्ये आलेलं, असं का होतंय?
सो आपण हे बघितलंय की प्रत्येक 5 जणांपैकी एका माणसामध्ये एक स्पेशल कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं असतं. बरं. ते स्पेशल कोलेस्ट्रॉल जे माहिती आहे 50 वर्षापासून, पण त्याचा रोल आपल्याला आता कळायला लागलेला आहे. त्याचं नाव आहे लायपोप्रोटीन ए. सो लायपोप्रोटीन ए हे एक असं कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्यामुळे 3% 3% 3 टाइम्स ही हार्ट अटॅकची रिस्क वाढलेली असते त्या व्यक्तीसाठी. बापरे, तिपटीनं. हो. सो अशा वेळी हार्ट अटॅकचा रिस्क वाढला आणि अलॉंग विथ दॅट जर आपल्याला डायबिटीस आहे, बीपी आहे किंवा सिडेंटरी लाईफ आहे ज्याच्यामध्ये एक्सरसाइज होत नाही, वजन खूप आहे आणि स्ट्रेसफुल लाईफ आहे, असं काहीतरी कॉम्बिनेशन एकत्र आलं तर मग हार्ट अटॅक सारखी रिस्क वाढते. हो, पण तुम्ही आता जे म्हणालात हे सगळे रिस्क फॅक्टर्स म्हणजे डायबिटीस, बीपी, स्ट्रेस आणि सगळेच हे जे सगळे फॅक्टर्स तुम्ही म्हणताय, तर आजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये हे सगळेच फॅक्टर आपल्याला कमी अधिक फरकानं पाहायला मिळतात. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस आहे. बरं, तो अवॉइड करता येण्यासारखं पण नाहीये. तो मॅनेज करा वगैरे असं बरेच लोक सांगत असतात की तो त्याचं व्यवस्थापन करा. तो तुम्ही टाळू नाही शकत आहे पूर्ण असं सगळं. तर या सगळ्या फॅक्टर्स विषयी आपण थोडक्यात बोलत जाऊया. पहिला आपण घेऊया स्ट्रेस. तर स्ट्रेसमुळे हृदयाच्या आरोग्यावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो, काय सांगाल? सो स्ट्रेस हा 2 प्रकारचा असतो जो फरक दाखवू शकतो हृदयावर. एक आहे फिजिकल स्ट्रेस, म्हणजे एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ एक्सरसाइज ज्याच्यामध्ये मॅरेथॉन आहे, ट्रेकिंग आहे किंवा खूप लॉंग सायकलिंग आहे, जे 20 किलोमीटर 30 किलोमीटर सायकलिंग असते ते आहे. सो एक फिजिकल फॉर्म ऑफ स्ट्रेस. त्याच्यामुळे होतं काय की हार्टला खूप जास्त पंप करून रक्तपुरवठा शरीराला द्यावा लागतो. सो हृदयाची गती 70 पर मिनिट ही नॉर्मल असते, आपल्याला सगळ्यांनाच माहित. तर ती मग 100, 120, 150, 170, 180 पर्यंत आपण म्हणू शकतो की बीपी नॉर्मल राहतं. बरं. पण 180च्या पुढे जर हृदयाची गती गेली तर बीपी डाऊन होतं आणि तेव्हा मग चक्कर येऊ शकते, पडू शकतो किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. सो जर 2 तास 3 तास आपण कंटिन्यू काहीतरी करतोय ऍक्टिव्हिटी आणि हार्ट रेट कंटिन्यू 150, 170, 180 असं होतोय, तेव्हा मग अचानक कोलॅप्स होणं, कार्डियक अरेस्ट येणं, अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे अलीकडे आपल्याला जे जिम मधले व्हिडिओज वगैरे आपण पाहतो किंवा लग्न समारंभामध्ये कोणतरी नाचतंय जोरजोरात आणि अचानकच ते कोलॅप्स होत आहे, तो हाच प्रकार आहे? हो, तो कार्डियक अरेस्ट आहे. कार्डियक अरेस्ट. येस, कार्डियक अरेस्ट. कार्डियक म्हणजे मेडिकल टर्म मधले हार्ट. बरं. अरेस्ट म्हणजे बंद होणं. हो. सो हार्ट बंद पडलं. बरं. त्याची कारण वेगवेगळी आहेत, पण हार्ट बंद पडलं. अच्छा. आणि हार्ट अटॅक आला म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आपल्या आहेत 3 सर्वात महत्वाच्या, ज्या रक्त पुरवठा करतात, शॉर्ट फॉर्म LAD, LCX, RCA अशा 3 रक्तवाहिन्या असतात, राईटला 1, लेफ्टला 2. बरं. सो त्याच्यामध्ये कुठे जर एक अचानक फ्रेश थ्रॉम्बस, म्हणजे एक हिंदीमध्ये आपण त्याला थपका म्हणतो, जर म्हणजे सोपं भाषेमध्ये थपका किंवा क्लॉट हा आला तर त्याला हार्ट अटॅक म्हणतो. बरं. सो म्हणजे ब्लॉक म्हणजे रक्ताची गुठळी जर झाली तर असं. रक्ताची गुठळी. रक्ताची गुठळी जर रक्तवाहिनीमध्ये अडकली तर तो हार्ट अटॅक करेल. बरं. त्यांनी कार्डियक अरेस्ट कधी कधी होऊ शकतो, पण कार्डियक अरेस्ट हा वेगळा. बरं. कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट पूर्ण बंद पडले. पण कशामुळे ते बंद पडतं हार्ट? सो त्याची वेगवेगळी कारणे, जसं एक आहे हार्ट अटॅक, दुसरा आहे जेनेटिक प्रॉब्लेम्स. जेनेटिक म्हणजे जे जन्मतः DNA मधून आलेले आहेत, ज्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतो. बरं. आणि काही ECG रिदम प्रॉब्लेम्स. सो असे प्रॉब्लेम्स एक्झिस्टिंग असतात ऑलरेडी, ते माहिती नसतं कारण स्क्रीनिंग केलेले नसतात. आणि मग ती व्यक्ती जिला ऑलरेडी त्रास आहे पण माहितीच नाही की मला हा त्रास आहे, त्या व्यक्तीने जर मॅरेथॉन, ट्रेकिंग, जिम हे एक्सेस केलं, बरं, तर मग तिकडे अशी रिस्क असू शकते. बरं बरं. आणि दुसरा फॉर्म ऑफ स्ट्रेस म्हणजे इमोशनल और सायकोलॉजिकल स्ट्रेस, जो आपण आजकाल काम करताना घेतो किंवा काही अँबिशन्स असतात ते अचीव्ह करण्यासाठी एक स्ट्रेस घेतो. बरोबर. सो या स्ट्रेसमुळे काय होतं, मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे हृदयाच्या ज्या 3 रक्तवाहिन्या आहेत या मोठ्या आहेत, त्या हृदयापर्यंत जाताना बारीक बारीक होत जातात आणि एक वेळ येते की ते वेनला जोडली जाते, जे एकदम बारीक मायक्रो सर्क्युलेशन म्हणतात. मायक्रोस्कोपिक आहे म्हणून मायक्रो सर्क्युलेशन. अच्छा. सो तिथे रक्तपुरवठ्याचा त्रास सुरू होतो स्ट्रेसमुळे. बरं. कारण वेगवेगळे हॉर्मोन्स रिलीज होतात बॉडीमध्ये आणि ते अफेक्ट होतात त्या छोट्याशा सर्क्युलेशन मध्ये. तेव्हा मग छातीत दुखणं किंवा क्लॉट्स तयार होणं
या रक्तपुरवठा कमी जाणं, स्लो फ्लो नावाची अँजिओग्राफीमध्ये एक फाइंडिंग असते, स्लो फ्लो. बरं. कारण की रक्तपुरवठा हळू चाललाय, तर तो प्रॉब्लेम असतो त्या मायक्रो सर्क्युलेशनचा. बरं. स्ट्रेसमुळे हे मायक्रो सर्क्युलेशन खराब होतं. बरं. म्हणजे आपण जे म्हणतो इमोशन्सचा थेट आपल्या हृदयावरती परिणाम होतो तो असा. आणि वेगवेगळे इमोशन्स म्हणजे समजा कोणाला खूप राग आला, प्रचंड प्रमाणात क्रोध आला, कुणाला आपण असं म्हणूया की खूप वैफल्य आलं म्हणजे डिप्रेशन आलं एखाद्याला, किंवा एखाद्याला हार्टब्रोक झाला, एखाद्याचा हार्टब्रेक झाला, काय प्रेमभंग झाला किंवा काही कोणी नाही म्हटलं वगैरे, तर या सगळ्याचा इतका इम्पॅक्ट होतो हृदयावरती. सो त्याचा सडन इम्पॅक्ट होतो, जे एक्स्ट्रीम इमोशन्स आहे. सडन इम्पॅक्ट म्हणजे स्ट्रेस असतो, जो स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी नावानीच एक मेडिकल टर्म. बरं. स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी, स्ट्रेसमुळे होणारी हार्टच्या मसल्सला इंजुरी. बरं. सो जेव्हा असं होईल, जसं तुम्ही म्हटले, हे सगळे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये फिट होतात. जर असं झालं तर अचानक हृदय फेल होऊन जातं, अचानक पंपिंग करणं बंद होऊन जातं, टेम्पररीली 4-5 दिवसांसाठी. म्हणजे पूर्णपणे नाही, काही अंशी बंद होऊन जातं. सो पूर्ण झालं तर कार्डियाक अरेस्ट. जर काही अंशी बंद झालं म्हणजे कार्डिओमायोपॅथी झाली, स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी. तेव्हा असं होऊ शकतं. पण जे आपण क्रॉनिक स्ट्रेस बोलतो, जो नेहमी आपण कामावर अनुभवतो रुटीन आयुष्यामध्ये, तेव्हा ते छोटे मायक्रो सर्क्युलेशनचा त्रास होतो, जो जीव घेणा नसतो, पण त्याच्यामुळे त्रास होत राहतो. छातीत दुखतंय, मला कळत नाही कशामुळे दुखतंय, मग स्ट्रेस घेतल्यावर अजून दुखतं, तर या गोष्टी अशा असू शकतात. अच्छा. सो जे अचानक इमोशन्स ट्रिगर करेल ते स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी. अचानक काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना कोलॅप्स झालेला व्यक्ती म्हणजे कार्डियाक अरेस्ट. आणि मला छातीत दुखतंय असं म्हणणारा व्यक्ती म्हणजे हार्ट अटॅक. हो, बरं. पण आता छातीत दुखणं हे बऱ्याचदा फसवं पण असतं, मला त्याच्याकडे पण यायचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की छातीत दुखतंय म्हणून आपण जातो, पटकन ईसीजी करतो आणि डॉक्टर आपल्याला काहीतरी अँटासिड लिहून देतात की तुम्ही हे काहीतरी जेलोसिल खा आणि झोपी जा, काही झालेलं नाहीये. तर ते फरक तो कसा ओळखायचा? म्हणजे बऱ्याचदा हार्ट अटॅक आलेला आहे किंवा हार्टशी रिलेटेड हे दुखणं आहे ते, आणि गॅस्ट्रिक इश्यू किंवा ऍसिडिक जे इश्यू असतात त्यातला फरक नाही ओळखता येत, आणि ते खूप फसवं असल्यामुळे ना त्याच्यातून पॅनिक अटॅक येणं खूप वाढलेलं दिसतं आपल्याला आजकाल. सो असं जसं तुम्ही म्हटले ते योग्य आहे की सगळेच छातीत दुखणं हे सिम्पटम घेऊन येणारे ऍसिडिटी एक असू शकते, हार्ट अटॅक असू शकतो, किंवा मसल प्रॉब्लेम्स असू शकतात. युजली हे 3 कॉमन आहे. ते कसे ओळखावे? जर छातीतलं दुखणं हे अर्ध्या तासाहून जास्त चालू आहे, त्याच्याबरोबर घाम येतोय आणि खूप अस्वस्थ वाटतंय, हा हार्ट अटॅक असू शकतो. बरं. किंवा जर मी आताच काहीतरी स्पायसी खाल्लं किंवा काल पण स्पायसी खाल्लं आणि मला थोडा रेस्टलेसनेस होतोय, मला असं जरा कसं तरी होतंय आणि ढेकर येत आहेत, करपट ढेकर येत आहेत आणि जरा पोटात दुखतंय आणि छातीत पण दुखतंय, तर मग समजून घ्यावं की ही ऍसिडिटी आहे. मग जर आपण एखादं सिरप अँटासिडचं प्यायलो तर त्यांनी ती कमी होते का? तर मग अशा वेळी येस, की ती गॅस्ट्रिक ऍसिडिटी असू शकते. बरं. तर तिसरं मसल प्रॉब्लेम्स, त्यांनी पण छातीत दुखतं. तर मग जर मी कुठली पोझिशन घेतोय आणि त्यांनी ते छातीत दुखणं वाढतंय, किंवा एका पोझिशन मध्ये मी झोपलो तर मला ते बरं वाटतंय, असं जर असेल म्हणजे तो मसल प्रॉब्लेम. बरं. सो जर आपण घरच्या घरी ओळखायचं झालं की मला छातीत दुखतंय पण हे कशामुळे असू शकतं, सो बॅकग्राऊंड आहे काहीतरी स्पायसी खाल्लंय किंवा करपट ढेकर येत आहेत आणि सिरप घेऊन बरं वाटतंय, म्हणजे हो ऍसिडिटी असावी. काही पोझिशन चेंज केली त्याच्यामुळे हात छातीत दुखणं वाढते किंवा कमी होतंय, या कडेवर झोपलं तर चांगलं वाटतंय, त्या कडेवर झोपल्यावर त्रास होतोय, तर मग मस्क्युलर प्रॉब्लेम असू शकतो. आणि अर्ध्या तासाहून जास्त कंटिन्यू चेस्ट पेन चालू आहे आणि एकदम अस्वस्थ वाटतंय, घाम येतोय, तर मग हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. हो. आपण याच मुद्द्याला घेऊन पुढे जाऊया. आपण असं म्हटलं की स्ट्रेसचा हार्टवर काय परिणाम होतो. दुसरा महत्वाचा फॅक्टर जो आपण डिस्कस केला तो सिडेंटरी लाईफस्टाईल, बैठं जे जीवन आहे जे आपण अवॉइड नाही करू शकत खरं तर. कारण आपल्या कॉर्पोरेटच्या जगण्यामध्ये आपल्याला किमान 8 तास, 10 तास, 12 तास स्क्रीन समोर बसणं आणि काम करणं गरजेचं असतं. त्याच्यावर काय तुम्ही उपाय सांगाल? आणि सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे नेमकं काय होतं आपल्या हार्ट सोबत? सो हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कारण की आपण सगळेच अनुभवतोय. आज आपण ज्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय, युट्यूब आणि पॉडकास्ट करतोय, तर 1 तास लोक बसून ऐकणार आहेत. सो म्हणजे आपण सुद्धा बसूनच आपण पण बसून बोलतोय. सो ही सिडेंटरी लाईफस्टाईलच आहे. सो सिडेंटरी लाईफस्टाईल मध्ये
मन खूप जास्त काम करतं आणि शरीर कमी काम करतं. हम्म. 100 वर्षापूर्वी वेगळं होतं. हो. शरीर जास्त काम करत होतं, मन कमी काम करत होतं. सो आता आपल्याला मनाचे त्रास जास्त व्हायला लागलेत, म्हणून मग डिप्रेशन येतंय, हम्म. मग अँझायटी होतीये, किंवा त्याच्यामुळे कुठलेही प्रकार जे मनाशी रिलेटेड आहेत ते जास्त अनुभवतोय आपण, कारण की आपण फक्त काम मनाशी निगडीत करतो. हम्म. हम्म. सो मग अशा वेळी सिडेंटरी लाईफ अवॉइड करायची असेल तर एक्सरसाइज इज द बेस्ट फॉर्म. बरोबर. व्यायाम रोज अर्धा ते 1 तास, ज्याला जेवढा जमेल तेवढा, हम्म. कुठल्याही प्रकारचा व्यायाम चालेल. सायकलिंग, चालणं, वॉकिंग किंवा जिम मध्ये जाणं, कुठल्याही प्रकारचा व्यायाम, जो व्यायाम आपण शरीर मूव्ह करू शकतो, हम्म. आपले मसल्स यूज करू शकतो, अशा प्रकारचं कुठलीही ऍक्टिव्हिटी, असे कुठलाही व्यायाम आपण करू शकतो. अर्ध्या ते 1 तास आपण जे जरी केलं तरी इनफ आहे. सो मग इतर दिवशी बसून आपण काम करतोय ते ठीक आहे. बरोबर. दुसरं मला त्यात महत्वाचं असं विचारायचं होतं की अलीकडे स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. स्मोकिंग आणि अल्कोहोलचं प्रमाण, याचं आपल्या हृदयाशी असलेलं कनेक्शन काय आहे? म्हणजे हे खरंच आपल्या हृदयासाठी वाईट आहे की काही प्रमाणात ते बरं आहे? सो दोन्ही हे वाईटच आहेत, बरं. स्पेशली स्मोकिंग. अच्छा. जर तुम्ही कार्डिओलॉजिस्टला विचारलात की तुम्ही एक गोष्ट आयुष्यात बिंग अ कार्डिओलॉजिस्ट जी कधीच करणार नाही, ती आहे स्मोकिंग. ओ. सो स्मोकिंगमुळे खूपच त्रास होतो. स्मोकिंगमुळे जे रक्त असतं ते थिक होतं, बरं. घट्ट होतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, ओ. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, आणि कोलेस्ट्रॉल डिपॉझिट व्हायला त्या स्मोकिंगमुळे चालना मिळते. ओ. सो जिथे पण, आता बघा, कोलेस्ट्रॉल हे काय आहे? कोलेस्ट्रॉल म्हणजे एक रक्तामध्ये जेव्हा असतं तेव्हा ते जेली असते. ती जेली कुठेतरी जाऊन अडकते, पण ती कुठे अडकणार, कशी अडकणार? स्मोकिंगमुळे रक्तवाहिन्यांमध्ये छोटे छोटे इंजुरी होते. बरं. त्या इंजुरीच्या इथे जाऊन ती जेली अडकते आणि मग त्या जेलीवर कव्हर यायला लागतं आणि तिथे ब्लॉक बनतो. सो स्मोकिंगमुळे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशनचा रेट वाढतो आणि तिथे ब्लॉक बनायला मदत होते. बरं. सो हा ब्लॉक हार्ट मध्ये लवकर जाणवतो, कारण की हे हृदय कंटिन्यू जन्माला आल्यापासून पंप करतंय. असं बॉडीमध्ये कुठलाच ऑर्गन नाही की जो एवढं काम करतोय फिजिकली. हृदय एकटंच आहे जे पंप करत चाललंय. सो जेव्हा त्याला रक्तपुरवठा कमी होईल तेव्हा ते लवकर जाणवेल. बरोबर. सो जेव्हा ब्लॉक्स तयार होतात ते शरीरामध्ये सगळीकडे होतात. त्याचं नाव आहे अथेरोस्क्लेरोसिस. ते सगळीकडे जमा होणार. हो. तर स्मोकिंगमुळे फक्त हार्टवर इम्पॅक्ट होईल का असं नाही, सगळीकडे होईल. पण सुरुवातीला लगेच पहिल्यांदा कुठलं जाणवेल? हार्ट. बरं. कारण त्याला रक्तपुरवठा पाहिजे काम करण्यासाठी. तो कमी पडला की छातीत दुखणार किंवा हार्ट अटॅक येणार. सो स्मोकिंगमुळे छोट्या रक्तवाहिन्यांना इंजुरी होते, तिथे जेली प्रकारचा कोलेस्ट्रॉल जाऊन चिटकतो आणि तिथे ब्लॉक तयार व्हायला सुरुवात होते. म्हणून स्मोकिंग अवॉइड केलं तर या छोट्या छोट्या इंजुरी ज्या होतात, ज्याला मेडिकल टर्म मध्ये इन्फ्लमेशन म्हणतो, इन्फ्लमेशन, तर ते कमी व्हायला मदत होते. हे इन्फ्लमेशनचं मार्कर ओळखता येतं का? आपल्याला कळेल का इन्फ्लमेशन आहे बॉडीमध्ये? तर आहे आपल्याकडे तो मार्कर. HSCRP नावाची ब्लड टेस्ट आपल्याला सांगते की बॉडीमध्ये इन्फ्लमेशन आहे. बरं. ओके. स्मोकिंगचा विषय निघाला तर तंबाखू आपण ओरल म्हणूया, म्हणजे टोबॅको ऍक्च्युली. कारण ग्रामीण भागामध्ये आपण बऱ्याचदा बघतो की अनेक महिला मशरी लावत असतात किंवा तंबाखू, चुना याचं प्रमाण जेंट्स लेडीज दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं आपल्याला. शहरातही असतं आणि ग्रामीण भागात पण असतं. त्याचा हा अगदी सेम इम्पॅक्ट आहे हार्टवरती? सेम इम्पॅक्ट आहे. बरं. हो. आणि व्हॉट अबाउट अल्कोहोल, कॅफेन, अति प्रमाणातला चहा, याचा पण सेम आपण पकडू शकतो की ते वेगळं आहे? सो जेव्हा खूप कॅफिन किंवा खूप चहा प्यायला जातो तेव्हा हृदयाची गती, हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर हे वाढतं. जेव्हा ते वाढतं तेव्हा हृदयाला पाल्पिटेशन्स असं पाल्पिटेशन्स. बरं. सो छातीत धडधड होणे, हो. म्हणजेच पाल्पिटेशन्स होणे. हे वाढलं, हार्ट रेट वाढला की पाल्पिटेशन्स वाढतात. म्हणजे आपल्याला ते फील होतं की हार्ट माझं जास्त काम करते, जेव्हा गरजच नाही. आपण बसलोय आणि हृदयाची गती 60 पण चालेल, पण ते 120 वर बीट होतं. सो म्हणजे मग तेव्हा आपल्याला पाल्पिटेशन जाणवत. सो हा इफेक्ट येतो आणि नेहमी आपण तो इफेक्ट देत राहिलो तर मग हळूहळू त्या हृदयाला त्रास व्हायला लागतो ओव्हर द इयर्स. बरोबर. पण मेनली एक्सेस कॅफिनचा त्रास, ऍसिडिटी, हा एक मेन. बरोबर. सो हृदयावर ते लॉंग टर्म इम्पॅक्ट करेल, पण शॉर्ट टर्म मध्ये जर काही त्रास होईल तर गॅस्ट्रायटिस. सेम विथ ओव्हरडोस ऑफ टी. सेम.
अगदी. मला हेही या पुढच्या फॅक्टरकडे आपण जाऊया. ब्लड प्रेशर हा जो फॅक्टर आहे मुळामध्ये, तर त्याला सायलेंट किलर असं का म्हणतात मुळामध्ये? ओके. सो सायलेंट किलर म्हणजे सायलेंट म्हणजे त्याला सिमटम्सच येत नाही. बरं. आणि किलर म्हणजे तो हळूहळू बीपी, हाय बीपी, ऑर्गन्स जे आपले अवयव आहेत, किडनी, हार्ट, ब्रेन, हे खराब करत जातो. हे खराब करतो आणि मग ते फेल झाले म्हणजे आपण किलर म्हणतो, ते म्हणजे मृत्यूकडे चाललोय आपण. बरोबर. सो हळूहळू हे अवयव खराब झाले की त्याला सायलेंट किलर म्हणतो. खूप बीपी शूट झालं, हाय झालं, तेव्हा आपल्याला डोक्यात दुखणं, बघायला त्रास होणं असे सिमटम्स येतात. पण 150, 160 पर्यंत वाढले तर तेव्हा सिमटम्स असे जाणवत नाही. बरं. मग जेव्हा आपल्याला सिमटम्स नसतात तेव्हा मग आपण कसं ओळखणार की मला त्रास आहे? त्यामुळे रुटीन चेकअप्स हे महत्वाचे आहे. कमिंग टू द फर्स्ट क्वेश्चन यू आस्क्ड, की आपले जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे 60तून 40 आणि 30 आलंय, हो. सो ते कसं अवॉइड करावं? एकदम सिम्पल, रुटीन अॅन्युअल चेकअप करून घ्यावं. अच्छा. त्याच्यामध्ये एक रक्ताची तपासणी असते, एक ECG असतो, एक 2D इको असतो. अशामध्ये आपण सडन कार्डियक डेथ म्हणजे कार्डियक अरेस्ट हा अवॉइड करू शकतो या टेस्ट मधून काही आयडेंटिफाय झालं तर. बरं. आणि सडन हार्ट अटॅक साठी कुठली टेस्ट करावी जर असं म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळे रुटीन टेस्ट येतात. बरं. एकच टेस्ट जी सर्वात महत्वाची आहे आणि जी म्हणू शकते जर ही योग्य आहे तर पुढचे 10 वर्ष हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप कमी. बरं. तर ती एकच अशी टेस्ट, हे CT स्कॅन कॅल्शियम स्कोर. बरं. सो CT स्कॅन कॅल्शियम स्कोर ही एक अशी टेस्ट आहे जी जर नॉर्मल असेल तर पुढचे 10 वर्ष हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूपच कमी. बरं. बरं. सो कॅल्शियम आपण तिथे आयडेंटिफाय करतो. कॅल्शियम ही शेवटची स्टेप आहे कोलेस्ट्रॉल डिपॉझिटला स्टेबल करण्यासाठी बॉडीनी तयार केलेली प्रोसेस. बरं. अच्छा. सो जेव्हा ती आपण जसं म्हणलो जेली येते, जेली ती तिथे अडकते, पेशंट स्मोकिंग करतो किंवा स्ट्रेस घेतो किंवा त्याचं कोलेस्ट्रॉल वाढलंय आणि मग ते तिथे इन्फ्लमेशन होईल. इन्फ्लमेशन म्हणजे इंजुरी झाली की तिथे ते जेली प्रकारचं कोलेस्ट्रॉल तिथे जाऊन चिटकेल. बरं. आणि त्याला मग कव्हर करेल बॉडी, त्याला म्हणतात सॉफ्ट प्लाक. सॉफ्ट प्लाक म्हणजे थिन कव्हर आलेलं आहे, त्याला मास्क करण्यासाठी, त्याला बंद करण्यासाठी बॉडीने एक थिन कव्हर केलं. बरं. ते जर फुटलं किंवा ते जर फाटलं तर हार्ट अटॅक येतो. पण त्याला सिक्युअर करण्यासाठी बॉडी हळूहळू त्या सॉफ्ट प्लाकला हार्ड प्लाक करते. तर हार्ड प्लाक म्हणजे काय? कॅल्शियम जमा होतं. तर ते कॅल्शियम आपण आयडेंटिफाय करतो CT स्कॅनवर. बरं. आणि जर आपल्याला कळालं की अरे कॅल्शियम जरा जमा होत आहे म्हणजे याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, मग आपण की जास्त काळजी घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे जर वजन जास्त आहे तर वजन कमी करणं, बीपी जास्त आहे तर ते कमी करणं, कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर ते कमी करणं, अशा गोष्टींवर जास्त भर देऊ शकतो. बरोबर. की मला रिस्क जास्त असू शकते. बरोबर. असं नाही की त्या माणसाला हार्ट अटॅक येईलच, रिस्क जास्त असू शकते, त्यामुळे आपण जास्त केअरफुल राहणार. बरोबर आहे. तुम्ही कोलेस्टेरॉलचा सारखा उल्लेख करताय तर मला हे विचारायला आवडेल की नेमके असे कुठले अन्न घटक आहेत ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आपल्या ब्लडमध्ये? सो कोलेस्ट्रॉल हे खूपच कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक सध्या झालाय जनरल पॉप्युलेशन मध्ये. मेडिसिन मध्ये कोलेस्ट्रॉल हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. बरं. सो चांगलं कोलेस्ट्रॉल, वाईट कोलेस्ट्रॉल. HDL म्हणजे चांगलं, LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉल का? कारण की हे वाईट कोलेस्ट्रॉल जाऊन चिटकतं आपल्या रक्तवाहिन्यांना. बरं. चांगलं कोलेस्ट्रॉल नाही चिटकत. अच्छा. सो असे कुठले अन्न घटक आहे ज्याच्यामुळे हे वाढू शकतं? सो अननेसेसरी एक्स्ट्रा ऑइली फूड प्रोडक्ट्स किंवा डीप फ्राईड जे आपल्याला खूप आवडतात, तळलेले पदार्थ जे सगळ्यांचे फेवरेट आहेत. हो. पण त्याच्यामुळे हे कोलेस्ट्रॉल वाढीस लागतं आणि मग ते तेल लिव्हरकडे जातं, लिव्हर त्याला प्रोसेस करतं आणि त्याच्यावर जास्त LDL तयार होतं. बरोबर. सो खूप तळलेले पदार्थ हे कमी केलेले. अच्छा. ओके. सो जर ऑइल एखादं म्हटलं आपण तर अर्धा लिटर ऑइल पर हेड इज ओके फॉर अ मंथ. पूर्ण एका महिन्यामध्ये अर्धा लिटर. जे मला माहिती सगळ्या गृहिणी
याच्यावर प्रश्नचिन्ह की काय हे असं कसं करणार, एवढ्यात कसं भागवायचं. बरोबर, पण केलेलं योग्य राहील. अच्छा. पण आता तेलाचा तुम्ही विषय काढलाच आहात, तर तेल कुठलं चांगलं? करडईचं, शेंगदाण्याचं कुठलं चांगलं? किंवा बरेच लोक असंही म्हणतात की तुपामध्ये स्वयंपाक करावा पूर्ण, असंही काही म्हणतात. हो. सो तेलामधले त्यातल्या त्यात चांगलं जर म्हटलं आपण तर ग्राउंडनट ऑइल म्हणजे शेंगदाण्याचं ऑइल हे त्यातल्या त्यात जरा चांगलं. अच्छा. पण कुठलंही ऑइल हे शेवटी ऑइल, त्याची सेमच केमिकल रचना आहे, त्यामुळे अल्टिमेट फरक काही असं वेगळा होत नाही. तेच होणार आहे. कुठलंही ऑइल खाल्ल्यावर त्रास होणारच. बरोबर. पण तो एक लिमिटेड असावा आणि त्यातल्या त्यात मग कुठलं तर मग ग्राउंडनट ऑइल इज स्लाइटली बेटर. बरोबर आहे. हा विषय थोडा डाएटकडे जातोय, पण तरी मला विचारण्याचा मोह होतोय की आपल्या रोजच्या प्लेटमध्ये किंवा रोजच्या आपल्या डाएटमध्ये फळं, सॅलड, व्हेज, नॉन व्हेज, ऑइल, ड्रायफ्रुट्स या सगळ्याचं कसं काय प्रमाण असायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? प्रोटीनचा पण फार मोठा सहभाग त्याच्यात असतो असं म्हणतात, तर याच्याबद्दल काय सांगाल थोडं? सो आपली जी भारतीय थाळी किंवा महाराष्ट्रीयन थाळी याच्यामध्ये खूपशा गोष्टी कव्हर असतात. बरं. म्हणजे वरणामध्ये प्रोटीन्स आहेत. हो. मग आपण ज्या भाज्या खातो, मोड आलेले कडधान्य असो, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. हो. बेसिकली एक जनरल थंब रूल जो असा असतो की 60% भारतीय अन्नामध्ये 60% कार्बोहायड्रेट्स असतात. बरोबर. 30% फॅट असतं, 10% प्रोटीन असतं. हो. सो हे युजली या गोष्टी आहेत. आणि मग मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे विटॅमिन्स, अमायनो ऍसिड, प्रोटीन्स थ्रू ते असे येत असतात. सो भारतीय पद्धती महाराष्ट्रीयन जेवण हे त्यातल्या त्यात खूप चांगलं आहे, कारण हे फ्रेश असतं आणि हे नॅचरल गोष्टींनी बनवलेलं असतं. प्रोसेसिंग खूप कमी आहे आणि आपण साठवत पण नाही. आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं नसतं युजली, आपण आज बनवतो आणि आज खातो. सो ते त्यातल्या त्यात चांगलंच असतं. पण ज्याला प्रोटीन्सची गरज जास्त आहे, की एखादा मनुष्य आजारी, त्याला टीबी झालाय आणि त्याला रिकव्हर व्हायचं, तेव्हा मग प्रोटीन इंटेक आपण वाढवतो. बरोबर. पण आपण कार्बोहायड्रेट एकदम बंद, फॅट एकदम बंद, फक्त प्रोटीन्स घेणार, हे कधीच जनरली हे चालू शकत नाही. कारण की आपल्या शरीराला सगळं लागतं. बरोबर. तूप पण लागणार आहे, तेल पण लागणार आहे, कार्बोहायड्रेट्स पण लागणार आहे, प्रोटीन्स पण लागणार आहे, विटॅमिन्स पण लागणार. सो आपल्याला सगळं पाहिजे, पण ओव्हरऑल क्वांटिटी कमी घ्यायची. बरोबर. कारण की आजचा आपला आहार हा 6 ते 8 तास चालेल, एनर्जी देईल, एवढाच करायचं आपल्याला. बरोबर. सो जर आपण ते पोटभर करतोय, जो एक दिवस पण चालू शकेल आणि मग परत 6 तासांनी परत खायला घेतोय, तर मग तो त्रास सुरू होतो. सो अन्न वाईट नाहीये, जे कन्फ्युजन आहे की डाएट काय करू. सो अन्न हा प्रकार वाईट नाहीये, त्यामुळे अन्न पूर्ण अवॉइड करण्यात काही मतलब. अन्न तर आहेच, आपलं न्यूट्रिशन कसं मिळणार. बरोबर. अन्न तर पाहिजे, पण क्वांटिटी कमी आहे, हे खूप महत्वाचं. पोटभर न जेवणं, अच्छा, हे त्याच्यावर सोल्युशन. पोटभर न जेवणं. वा. मला पुढे तुम्हाला असंही विचारायचं की डायबेटीस हा एक त्यातला एक रिस्क फॅक्टर म्हटला जातो, तर असं काही आहे का की ज्यांना डायबेटीस झालेला आहे किंवा खूप क्रॉनिक आहे, त्यांना हृदयविकाराच्या झटक्याची किंवा त्या विकारांची शक्यता जास्त असते? भारत हा डायबिटिक कॅपिटल आहे. भारतातली लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त डायबिटीस आढळला आहे. सो जगामधलं डायबिटिक कॅपिटल इंडिया. डायबिटीस हा डायरेक्ट रिस्क फॅक्टर आहे हार्ट डिसीजचा, हार्ट अटॅकचा. आणि म्हणून तुम्ही जे पहिलं वाक्य बोलले की CSI, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाने सांगितलंय, आता भारत हा हार्ट डिसीज कॅपिटल होऊ लागलाय, कारण डायबिटीसमुळे. सो डायबिटीसमुळे शुगर जास्त होते, शुगर ही रक्तात फिरत राहते आणि मग ते हळूहळू रक्तवाहिन्या खराब करत जातो. सो मी इतके अँजिओग्राफी करतो, इतके अँजिओप्लास्टीज करतो, याच्यामध्ये मी काय बघितलंय सांगतो तुम्हाला. ज्याला डायबिटीस आहे त्याची अँजिओग्राफी, ज्याला डायबिटीस नाहीये त्याची अँजिओग्राफी. युजली ज्याला डायबिटीस असतो त्याच्या रक्तवाहिन्या अशा पातळ झालेल्या असतात, एकदम पातळ. किती तो तरुण असो, मोठा असो, हाईट असो, काही त्याने फरक नाही, पातळ झालेले असतात. पातळ म्हणजे किती, आपण म्हणून 2 mm, 1 mm अशा बारीक. नॉर्मल रक्तवाहिनी 4 mm, 3 mm अशा असतात. बरं. सो डायबिटीस असला तर अशा रक्तवाहिन्या खराब होत जातात. माय गॉड. आणि मग
आपण त्यांना काही करू पण नाही शकत. इतक्या रक्तवाहिन्या बारीक असतात की त्याच्यामध्ये आपण ना एन्जिओप्लास्टी करू शकत, ना बायपास करू शकत. मग त्यामुळे ते खराबच राहतात गोष्टी. बरं पण डायबिटीस नसेल तर त्या रक्तवाहिन्या मोठ्या असतात, मग त्याच्यामध्ये कधी जर हार्ट अटॅक आला तर स्टेंट टाकणं किंवा बायपास करणं हे सोपं पण जातं. बरोबर आहे. सो डायबिटीस लवकर ओळखावा. लवकर कसा ओळखावा? अॅन्युअल चेकअप दरवर्षी एक हो. शुगरची सिंपल टेस्ट असते ती करावी. बरोबर. डायबिटीस आहे तर तो मॅनेज करावा. मग तो पहिलं प्रेफरन्स लाईफस्टाईल मॅनेजमेंट. लाईफस्टाईल. जर त्यांनी होत नसेल तरच मग गोळ्या घेणं हेच योग्य आहे. तुम्ही गोळ्यांचा विषय काढला तर असं काही आहे का की एखाद्याला बीपीची गोळी सुरू झाली समजा, तर ती कधीच आता पुन्हा बंद होऊ शकत नाही, त्याला ती आयुष्यभर घ्यायचीच आहे, तर असं जनरली मानलं जातं, असा एक प्रघात आहे की त्याला तर ती घ्यायचीच आहे ते मेडिसिन, तर ते रिव्हर्स नाही होत का कधी? सो आहेत असे सेकंडरी हायपरटेन्शन, म्हणजे काहीतरी कारण आहे ते बीपी वाढायला, जर ते आपण कारण काढून टाकलं तर ते नॉर्मल होऊ शकतं बीपी. बरं. असे काही ट्युमर्स असतात त्याच्यामुळे बीपी वाढू शकतं, किंवा किडनी डिसीज आहे त्याच्यामुळे बीपी वाढू शकतं, किडनीमध्ये ब्लॉक आल्यावर बीपी वाढतं, असं तेव्हा आपण ते नॉर्मल करू शकतो. किंवा लाईफस्टाईल रिलेटेड हाय बीपी असेल, अच्छा, वजन आहे जास्त, एक्सरसाइज नाहीये किंवा खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, जर मग असं आपण अवॉइड करू शकलो किंवा त्याच्यावर काही मार्ग काढू शकलो तर बीपी नॉर्मल होऊ शकतो. सो प्रत्येक बीपी हे पूर्णपणे म्हणजे एकदा चालू केली गोळी ती घ्यावीच लागेल असं नसतं. बरं. आणि असेही काही उपचार असतात, काही काही वेगवेगळ्या पॅथीज असतात, काही काही असे तज्ज्ञ असतात, तर त्यांचा असा दावा असतो की ॲलोपॅथिक ही जी काही औषधं आहेत, म्हणजे काय रक्त पातळ करणारे असतील किंवा तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवणारे असतील, तर ही आम्ही तुमची सोडवून देऊ शकतो, असा काही दावा काही औषधं, काही कंपन्या, काही डॉक्टर लोक करत असतात, वेगळ्या पॅथीचे असतात ते बऱ्याचदा. तर तुम्हाला याच्यातला काय डेंजर असं काही वाटतो का ऍज अ कार्डिओलॉजिस्ट? तुमच्याकडे अशा काही केसेस वेगळ्या वेगळ्या काही आलेल्या आहेत का? सो सध्याच्या जगामध्ये मिसइन्फॉर्मेशन खूप आहे. हो. आपण इन्फॉर्मेशन बघायला जातो पण ही खरंच ऍक्युरेट इन्फॉर्मेशन आहे, खोटी इन्फॉर्मेशन हे कळत नाही. ते करेक्ट करायला आपल्याकडे नसतात काही गोष्टी की हे खरंच हे योग्य व्यक्तीकडून येत आहे का. बरोबर. सो त्यामुळे खूपशे असे कॉम्प्लेक्स पेशंट्स येतात की जे काय काय प्रयत्न करून आलेले असतात आणि शेवटी मग काही काम नाही होते म्हणून मग आपण त्यांना काहीतरी डॅमेज झालंय अवयवाला म्हणून मग त्यांना ट्रीटमेंट चालू करतो. पण सध्या आपल्याकडे पूर्ण जगामध्ये एक बीपी हाय बीपीचा पेशंट जो 50-60 नंतर बीपी वाढतं वयोमानानुसार, त्याला ठीक करणारं एकही अजून पण तंत्रज्ञान नाहीये. सध्या आपण गोळ्या घेऊन ते बीपी कंट्रोल ठेवणं सध्या सायन्स एवढंच ऍडव्हान्स झालेलं आहे. बरं. अजून होईल, 50 वर्षांनी हा प्रश्न उद्भवणार नाही मे, पण सध्या तरी नाहीये. त्यामुळे जे दावे करतात की आम्ही हे नॉर्मल करून टाकू, तर ते चुकीचे दावे असतात. बरोबर. आणि जेव्हा पण त्रास होईल हार्ट अटॅक रिलेटेड किंवा कुठलाही, जो जवळच्या जवळ तुमचा कार्डिओलॉजिस्ट जो तुम्हाला भेटेल तो तुमच्यासाठी देव आहे असं समजून त्याच्यावर विश्वास ठेवून ट्रीटमेंट करावी. बरोबर. स्पेशली हार्ट अटॅक मध्ये. अच्छा. कारण की वेळ महत्वाची. 6 तास हा गोल्डन पिरियड आहे. बरं. 6 तासामध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर जर आपण तो हार्ट अटॅक थांबवू शकलो, म्हणजे तो क्लॉट, ती गुठळी काढू शकलो, मग ती इंजेक्शननी असो किंवा अँजिओप्लास्टीने असो, बरं, तर तो जीव वाचेल, हृदय वाचेल. तर हे 6 तास असतात. बरं. तर सुरू झाल्यापासून 6 तासामध्ये जेवढा आपण प्रयत्न लवकर करू की हे नीट होईल, तर जवळच्या जवळ हॉस्पिटल, बरोबर, ते कुठलंही असो, गावातलं असो, शहरातलं असो, शहरातल्या कुठल्याही एरियाचं असो, तेव्हा आपल्याला चॉईस नाहीये कुठे जाऊ शकतो मी, आज मी तिकडे जाऊन ट्रीटमेंट करेल, ती चॉईस तिथे नाही. बरं. हार्ट अटॅक आल्यावर लगेच घ्यावं, जो समोर येतो त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि ट्रीटमेंट करून घ्यावी. जे पुढच्या गोष्टी मग नंतर बघू शकतो. बीपी, डायबिटीस या गोष्टी अशा ज्या जीव घेण्या नाहीये. अच्छा. मग याच्यामध्ये ट्रायल आणि एरर असतो की मी थोडं ॲलोपॅथी बघतो, थोडं आयुर्वेदा बघतो, थोडं होमिओपॅथी बघतो, तर त्याला वेळ आहे. बरोबर. मग अशा वेळी ट्राय करायला हरकत नाही. पण जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न असतो तेव्हा जस्ट ट्रस्ट युअर कार्डिओलॉजिस्ट, जो जवळचा असेल त्याला जाऊन भेटा आणि ट्रीटमेंट करून घ्या. बरोबर. पण समजा घरामध्ये एखाद्याला असं जाणवलं की समोरच्या माणसाला काहीतरी त्याच्यात काहीतरी अनइव्हन सायन्स दिसत आहेत, म्हणजे त्याला कदाचित तुम्ही जी लक्षणं म्हणालात, म्हणजे छातीत दुखणं, ते वरपर्यंत पसरणं वगैरे सगळंच, तर जेव्हा असं जाणवतो की याला हार्ट अटॅक आलेला असू शकतो,
तेव्हा त्याच्या सभोवताली जी माणसं असतात, त्याचे काही शेजारी असतील, नातेवाईक असतील, त्यांनी प्रामुख्यानं काय केलं पाहिजे? सो जेव्हा असं वाटते की हा हार्ट अटॅक आहे आणि छातीत दुखणं हे हार्ट अटॅकमुळे, तर पहिले त्याला झोपवावं सोफ्यावर किंवा बेडवर. बरं. म्हणजे बसवून ठेवू नये, झोपवावं. कारण की मग बीपी कधी कधी कमी होतं, तर ते रक्तपुरवठा ब्रेनला चालू राहायला पाहिजे. अच्छा. मग आपण नाडी बघायला हवी. नाडी किती आहे हे एकदा बघायला हवं. आणि जवळच्या जवळ जी ॲम्ब्युलन्स आहे किंवा हॉस्पिटल आहे त्याला इन्फॉर्म करून मदत मागवायला हवी. बरं. सो हे एक सुरुवात करावी. जर आपल्याला माहिती आहे पेशंटला हार्ट अटॅक आहे, तर इकोस्प्रिन नावाची गोळी, अच्छा. डिस्प्रिन म्हणतो किंवा इकोस्प्रिन, आता सध्या डिस्प्रिन नाही अवेलेबल सगळीकडे, इकोस्प्रिन नावाची गोळी. आय एम नॉट प्रमोटिंग एनी ब्रँड. राईट. एक ॲस्पिरिन म्हणजे. सो बरोबर. ॲस्पिरिन ही आपण एक गोळी घेऊ शकतो. बरं. आणि जिभेखाली सॉर्बिट्रेट नावाची गोळी ठेवून तात्पुरतं रिलीफ मिळू शकतो, जोपर्यंत मदत येत नाही. बरं. बरं. स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? स्त्रियांच्या बाबतीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी असतं असं म्हटलं जातं, तर हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. जोपर्यंत स्त्रियांचे हॉर्मोन्स असतात, जे 45 पर्यंत साधारण मेनोपॉज येईपर्यंत जे हॉर्मोन्स असतात, त्यांना ते प्रोटेक्टिव्ह कव्हर देतं. बरं. की युजली कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊ देत नाही हे हॉर्मोन्स. अच्छा. त्याचा तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो. बरं. सो हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांना वाचवून ठेवतो. बरं. पण 45 नंतर 50 नंतर ती रिस्क सेमच असते. बरं. म्हणजे मेनोपॉज नंतर शरीर स्त्रीचं असो किंवा पुरुषाचं ते सेमच. बरं. पण तोपर्यंत स्त्रियांना हार्ट अटॅक कमी येतो. बरं. आणि व्हॉट अबाउट शाकाहारी वर्सेस मांसाहारी? याच्यात असं काय आहे का की मांसाहारीनं जास्त रिस्क असते आणि शाकाहारीनं कमी असते वगैरे? सो युजली असं नाहीये. पण मांसाहारमध्ये जर रेड मीट असेल जास्त, रेड मीट, तर त्यांना रिस्क कधी कधी जास्त येत, कारण कोलेस्ट्रॉल त्या मसल्स मधले खूप ऍब्झॉर्ब होतात. सो प्रत्येक मसलमध्ये कोलेस्ट्रॉल असतं. जर वेन वी आर इटिंग मसल्स ऑफ दॅट ॲनिमल, त्याचं कोलेस्ट्रॉल पण येणार आहे मध्ये. सो तेव्हा ते वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. बरं. मग हे रिस्क चालू होतं. बरं. पण डेंजरस मोर दॅन हार्ट अटॅक रेड मीट मध्ये कोलॉन कॅन्सर हा खूप वाढतो. बरं. सो जे मोठं आपलं आतडं आहे त्याला कॅन्सर होण्याची शक्यता खूप वाढते. बरं. रेड मीटमुळे. मग त्यामुळे मग सेफेस्ट आहे नॉनव्हेज मध्ये कुठले, तर फिश आणि चिकन त्यातल्या त्यात सेफ. बरं. मला हे सांगा, अंड्यातल्या पिवळ्या बल्कामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, हे खरं आहे का? कारण खूप कन्फ्युजन होतं ते खावं की न खावं. सो त्यातल्या त्यात आपण जर म्हटलं तर हे हेल्दी प्रकारचं कोलेस्ट्रॉल आहे, पण ते कोलेस्ट्रॉलच आहे. अच्छा. पिवळा भाग. बरं. तर अवॉइड केलेलं बेटर आहे. अच्छा. मला या अनुषंगाने असं विचारायचं आहे की कोलेस्टेरॉल कंटिन्युअसली जर जास्त असेल एखाद्याच्या शरीरामध्ये, म्हणजे त्याच्या ब्लड रिपोर्टमध्ये, तर एक तर त्याच्यावर मेडिकेशन मला वाटतं हा एक उपाय असणारच आहे कंपल्सरी. पण अशा व्यक्तींना प्रामुख्यानं आपल्या जीवनशैलीमध्ये बदल काय केला पाहिजे आणि व्यायाम कुठल्या कुठल्या प्रकारचे केले पाहिजे? सो ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय आहे, मग ते कुठलं आहे हे बघणं गरजेचं आहे. बरं. टोटल कोलेस्ट्रॉल मध्ये LDL बॅड कोलेस्ट्रॉल हाय आहे का, ट्रायग्लिसराइड्स हाय आहेत, हे बघणं गरजेचं. आणि जसं आपण डिस्कस केलं, लायपोप्रोटीन A हाय आहे का. पूर्ण कोलेस्ट्रॉल प्रोफाईलमध्ये LPA म्हणजे लायपोप्रोटीन A हे आयुष्यातून एकदाच केलेलं इनफ असतं. बरं. कारण ते गोळ्यांनी बदलत नाही किंवा ते आहाराने बदलत नाही, एक्सरसाइज केल्याने पण ते बदलत नाही. बरं. ते फक्त आपल्याला सांगू शकतं की जर ते 90च्या वर आहे तर रिस्क त्या व्यक्तीला जास्त आहे. बरं. आणि मग त्यांनी हे सगळं लाईफस्टाईल मेजरमेंट काळजी जास्त घ्यावी. बरं. कम्पेअर टू नॉर्मल पीपल. म्हणजे ते बदलता येत नाही. सो ते लायपोप्रोटीन जेनेटिकली ते जास्त आहे की काय? जास्तच असतं ते. आणि त्याच्यावर टॅबलेट्सचा काहीच असर होत नाही. बरं. सो मग जे बाकीचे ट्रायग्लिसराइड्स, LDL यांना कंट्रोल करायला गोळ्या आहेत. आणि मग त्या गोळ्या आपण जर खूप जास्त कोलेस्ट्रॉल असेल, म्हणजे LDL हे 200च्या वर असेल, तर गोळ्या घ्याव्या. बरं. जर 200च्या वर नसेल तर मग लाईफस्टाईल करावी. लाईफस्टाईल चेंजेस, लाईफस्टाईल मध्ये एक्सरसाइज मध्ये कार्डिओ जेवढं आपल्याला छान करता येईल अर्धा तास रोज तेवढं करावं. आणि वेट ट्रेनिंग, जेवढे मसल्स यूज होतील तेवढे ते कोलेस्ट्रॉल यूज करेल. बरोबर. सो त्या कोलेस्ट्रॉल, शुगर या गोष्टी
कंट्रोलमध्ये राहतं. अच्छा. हा डॉक्टर, मला एक सांगाल की आपण म्हणजे तपासण्या करणं हे तर आपण सांगितलंच की सरळ तपासणी करावी, रक्ताची तपासणी किंवा रक्तदाबाची तपासणी वगैरे. पण आपल्याला असं एक अंदाज येतो का की आपल्याला काहीतरी गडबड आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला कार्डिओलॉजिस्टकडे गेलं पाहिजे अशी. तर अशी काही प्राथमिक लक्षणं हृदयरोगाची काही जाणवतात का? हो, जाणवतात ना. सो आधी मी थकत नव्हतो, पण आता मला थकायला होतंय. हा. आणि वय पण एवढं नाही वाढलं, पण तरी एका वर्षापूर्वी मी थकत नव्हतो, आता थकायला लागलोय हा. काही काम करताना. मला जिना चढताना धाप लागायला लागली आता. हो. सो हे एक लक्षण आहे. बरोबर. हा, आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या शरीरामध्ये युजली कळतं की काहीतरी चुकीचं चालू आहे. हो हो. आताच मला आठवतं, मागच्या एक महिन्यामध्ये मी एका व्यक्तीला भेटलो. तर तो आला होता की हार्ट चेकअप करायला. तो म्हणे, सर मला असं वाटतंय माझ्या हार्टमध्ये ब्लॉकेज आहे. अच्छा, तो स्वतः म्हणाला? हा, बरं. मला अशी भीती वाटते, बहुतेक मला आहेच. सिम्पटम्स नाही आहेत, पण मला आहे असं वाटतं, तुम्ही माझे टेस्ट करून घ्या. आणि त्याला निघालं. ओ माय गॉड. सो म्हणजे काहीतरी एक असे संकेत असतात जे आपल्याला कळतं की नाही, काहीतरी तर चुकीचं आहे. तर असे सिम्पटम्स असणं एक पॉसिबिलिटी आहे. हो. दुसरे मला अजून एक आठवतं की होय, हे सिम्पटम्स तर तुम्ही म्हणले तसं जी लक्षणं आहेत, छातीत दुखणं एक आहे, हो. श्वास घ्यायला त्रास होणं हे आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. शॉर्टनेस ऑफ. हो. पण ही लक्षणं ओळखायच्या आधी मी ते 2 गटांमध्ये विभागली. एक आहे अचानक येणारी लक्षणं, ज्याच्या हार्ट अटॅकमुळे असू शकतो. बरोबर. आणि हळूहळू येणारी लक्षणं, जी खूप महिने, खूप वर्ष येतात, ती लक्षणं. सो ही 2 ओळखणं गरजेचं आहे. अच्छा. जेव्हा अचानक छातीत दुखतंय ते म्हणजे हार्ट अटॅक आहे, तर अचानक लक्षणं हे म्हणजे हार्ट अटॅक असेल तर ईसीजी करून घ्यावा, हॉस्पिटलमध्ये जावं. बरोबर. हळूहळू हळूहळू वाढणारी लक्षणे, धाप लागणं, थकवा येणं, छातीत दुखणं, याला मग वेगवेगळे टेस्ट करून आपण कन्फर्म करू शकतो हे खरंच हे हृदयाशी निगडीत ब्लॉक रिलेटेड आहे का. आता मागच्या आठवड्यामध्येच एक व्यक्ती ज्यांना ऍसिडिटी खूप होती ते आले होते. बरं. ते म्हणले की मी सगळं केलं, माझं काय ऍसिडिटी कमी होत नाही. मी सिरप घेतलं, मी गोळी घेतली, मी चालून बघितलं. मग त्यांचा ईसीजी केला, तेव्हा ईसीजी मध्ये मेजर हार्ट अटॅक. सो म्हणजे ही लक्षणं खूप फसवी असू शकतात. बरं. जेव्हा आपल्याला माहितीये की आपण हे केलंय पण तरी रिलीफ नाही मिळत, म्हणजे आपण टेस्ट करून घ्या, एक ईसीजी तरी करून घ्यावा. बरं बरं. आणि तुमच्या पाहण्यात अशा अजून कुठल्या वेगळ्या केसेस आहेत का की ज्या तुम्हाला शेअर करायला आवडतील? काही वेगळ्या अशा काही केसेस? तशा खूप आहेत, पण आत्ताच रिसेंटली झालेली खूपच ॲड्रेनालिन रश होता. बरं. एक 60ला एक व्यक्ती, त्यांना छातीत दुखत होतं. सकाळी 4ला दुखायला लागलं, 6ला ते हॉस्पिटलमध्ये आले. तेव्हा ईसीजी काढला, त्याच्यामध्ये खूप मोठा हार्ट अटॅक दाखवत होता. 100% ब्लॉक असण्याचे जे चेंजेस असतात ते आले होते. सो आम्ही त्यांना अशा वेळी अँजिओप्लास्टी इज द ओनली वे की तो ब्लॉक, ती गुठळी काढायची. बरोबर. अँजिओप्लास्टी तुरंत जी करता अर्जंट, त्याला म्हणतो प्रायमरी अँजिओप्लास्टी. बरोबर. सो आपण प्रायमरी अँजिओप्लास्टीला, मी ऑन कॉल होतो, मला फोन आला इमर्जन्सी मधून की डॉक्टर तन्मय, एक गृहस्थ आले, त्यांना खूप छातीत दुखतं आणि ईसीजी मध्ये हे चेंजेस आहेत. तर आम्ही इमिजिएटली त्यांना कॅथलॅब मध्ये, रिलेटिव्हशी बोलून कॅथलॅब मध्ये घेतलं. कॅथलॅब म्हणजे अँजिओप्लास्टी करण्याची जागा. तर तिथे पहिले अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी मध्ये पूर्ण 100% ब्लॉक. आणि अँजिओप्लास्टी सुरू करतानाच त्यांचं हृदय बंद पडलं. बापरे. तेव्हा आम्ही शॉक दिला लगेच. शॉक देऊन चालू केलं, अँजिओप्लास्टी चालू केली, परत बंद पडलं. असं कंटिन्यू बंद पडत गेलं. असे 23 वेळा कार्डियाक अरेस्ट आला त्यांना. 23 वेळा? 23 वेळा कार्डियाक अरेस्ट आला. 23 वेळा आम्ही त्यांना शॉक देऊन ते हृदय परत आणलेले. ओ माय गॉड. आणि ते करता 2 शॉकच्या मध्ये आम्ही अँजिओप्लास्टी करतोय. पूर्ण आमची टीम, मी, ऑपरेटर आहे, आमचे नर्सेस, टेक्निशियन, अॅनेस्थेशिया सगळे. तर या 2 शॉकच्या मध्ये जेवढा वेळ मिळतोय आम्हाला ते हृदय बंद पडायच्या मध्ये, तेवढा आम्ही पटापट जेवढं पॉसिबल करत होतो. आणि जेव्हा ती पूर्ण रक्तवाहिनी उघडली 100% आणि तो ब्लॉक काढला आम्ही, तेव्हा जाऊन कुठे ते हार्ट बंद पडण्याचे रिदम थांबला आणि नॉर्मल रिदम चालू झाला. आणि मग पुढच्या दिवशी एकदम ऑल ओके, आणि ही इज बीन डिस्चार्ज्ड नॉर्मली. माय गॉड. सो देव तारी त्याला कोण मारी.
हो, ते पण अशा वेळेला डॉक्टरच देव असतात सगळ्यांसाठी. तर आपल्या हातून असं घडतं, पण खूपशा गोष्टी आपल्याला कळतात ना. मी तर करत होतो प्रयत्न, पण शेवटी नशीब हो. की दांडकं नशीब आहे तर. अर्थात अर्थात अगदीच. मला असं एक तुम्हाला विचारायचं आहे की समजा एखाद्याला हार्ट अटॅक आलेला आहे, एक सॉफ्ट आपण म्हणूया सौम्य त्याला झटका आलेला आहे, तर अशा पेशंटच्या बाबतीत असं होतं की त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते की आता मला एक सौम्य झटका येऊन गेलाय, आता दुसरा जर आला तर कदाचित या जगातून मी कायमचा निघून जाईन वगैरे. तर अशा पेशंटशी तुम्ही कसं डील करता आणि अशा पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे? एक साधं उदाहरण द्यायचं झालं, जर एकदा ऍक्सिडेंट झाला आणि हात तुटला, तर पुढे पण आयुष्यामध्ये ऍक्सिडेंट होईल का नाही याचे चान्सेस असतातच ना. अर्थात. आणि मग ती भीती तर असते, पण हो. आपण गाडी चालवणं थांबवतो का? नाही. किंवा आपण हा विचार नाही करत गाडी चालवताना, अरे माझा परत हात तुटला तर हा मी मागच्या वेळी पडलो होतो. तसंच हृदयाचं आहे की एकदा हार्ट अटॅक आला म्हणजे नेहमी परत येईलच किंवा नाही येणार, असं दोन्ही कन्फर्म नसतं. पण जे आपल्या हातात आहे, चांगला आहार, चांगलं आयुष्य, व्यायाम आणि काही गोळ्या घेऊन काही गोष्टी कंट्रोल ठेवणं, हे आपल्या हातात आहे. तर तेवढं आपण केलं पाहिजे, विचार न करता की मला परत काही होईल का आणि मी काय करू. बरोबर, अगदीच. तुम्ही मगाशी जे उदाहरण सांगितलं की 23 वेळा तुम्ही त्यांना परत कॉन्शियसली बाहेर आणलं आणि त्याच्यावरती अँजिओप्लास्टी केली. तर ही जी सगळी टेक्निक्स आहेत म्हणजे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. आणि आता ऍडव्हान्स टेक्निक्स काय आहेत? तुम्ही पण टावी नावाचं जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करताय, तर ते तुम्ही एक्सपर्ट आहात. तर याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. नक्कीच. अँजिओग्राफी ही एक खूपच सोपी टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की हृदयामध्ये काही ब्लॉक आहे का नाही, एवढंच. त्याला अँजिओग्राफी, की जे सिम्पटम्स आहेत, जी लक्षणं त्या व्यक्तीला आहेत, ती हृदयाच्या ब्लॉकशी निगडीत आहे का हे कन्फर्म कसं करणार, तर अँजिओग्राफीने कन्फर्म करतो. त्याच्यानंतर मग पुढे आपण ठरवतो की याला अँजिओप्लास्टी करावी, बायपास करावं, गोळ्या द्याव्या की काहीच नाही करू. ते आपण त्या अँजिओग्राफीच्या रिपोर्टनुसार ठरवणार. अच्छा. जर पेशंटला 90% वर ब्लॉक आहे आणि छातीत दुखतंय, रेग्युलर रुटीन ऍक्टिव्हिटी मध्ये छातीत दुखून येतंय, तर मग त्याला अँजिओप्लास्टी केलेली योग्य राहील. बरं. जर 3 किंवा जास्त ब्लॉक्स आहेत जे 90%हून जास्त आहेत, मग त्यांना बायपास ऑपरेशन हे बेस्ट असतं. बरं. सो अँजिओप्लास्टी हे 1 किंवा 2 ब्लॉक्स मध्ये सोपी असते. कधी कधी 3-4 ब्लॉक्स मध्ये पण अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते. बरं. पण डिपेंड्स, ते कसं अँजिओग्राफी आहे. पण बायपास ऑपरेशन त्याच्यात प्रेफर. जर ब्लॉक क्रिटिकल नाहीये, पण काही ब्लॉक 50%, 60%, 30%, मग आपण गोळ्यांवर प्रयत्न करतो की ते वाढू नये. अच्छा. आणि जर काही ब्लॉक नसेल तर गोळ्या काहीच खायची गरज नाही. बरं. फक्त ऍस्पिरिन एक खाऊन बघतो परत काही होऊ नये म्हणून, असं नाही. ब्लॉक आहे तर खावी. बरं, खायलाच पाहिजे. म्हणजे थोडक्यात डॉक्टरांचा जो सल्ला आहे तो गांभीर्याने घेतलाच पाहिजे. हो. जे काही मेडिकेशन्स आहेत, जे काही नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत. अगदी. डॉक्टर, तुम्ही ज्या टेक्निकमध्ये आता काम करताय, टावी नावाचं जे टेक्निक आहे, तर खरं तर मला आपल्या दर्शकांनी सांगायला आवडेल की कार्डिओलॉजिस्ट म्हटलं की आपल्याला 60तले 70तले आणि डोक्यावरती छप्पर असेल तर ते पांढऱ्या रंगाचं आणि नसेल तर नसेलच. मग असेच आपण कार्डिओलॉजिस्ट बघतो. पण आज आपण बुक विश्वाच्या पॉडकास्टमध्ये पाहताय की एक यंग, डायनॅमिक, एनर्जेटिक असे डॉक्टर तन्मय कुलकर्णी आपल्याशी संवाद साधतायत. तर मला वाटतं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये मेडिकल फील्डमध्ये सुद्धा तुमच्यासारखे अनेक यंगस्टर्स आहेत जे खूप चांगल्या प्रकारे सेवा सर्व्हिस देत आहेत आणि त्यामुळं फार मोठा एक इम्पॅक्ट हेल्थ इंडस्ट्रीमध्ये एक होतोय. सो आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल टू यू ऑन बिहाफ ऑफ बुक विश्व आणि आमच्या सगळ्या दर्शकांच्या तर्फे सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही जे हे टेक्निक म्हणताय टावी नावाचं, तर ते नेमकं काय आहे त्याबद्दलही आम्हाला सांगा. सो आज आपण हे पॉडकास्ट मराठीत शूट करतोय. हो. आणि मराठी ही भाषा महाराष्ट्राची, महाराष्ट्र भूमीमध्ये 400 वर्षांपासून आपल्याकडे एक एक्झाम्पल्स आहेत. हो. शिवाजी महाराज एकदम तरुण वयामध्ये त्यांनी सुरुवात केली. खरंय. आता सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, हे सगळे तरुण लोकांनीच पूर्ण जग बदलायला सुरुवात केली आणि त्यांनी करून दाखवलं. अगदी करून. आणि तीच इन्स्पिरेशन घेत आजची तरुण पिढी
ही मेडिसिन असेल, जसे तुम्ही करत आहात हे हो. ह्या संपादकाचं काम, पॉडकास्ट, हे सगळ्या गोष्टी हे इतक्या महत्वाच्या आहेत की तरुण पिढीमुळेच सगळे पुढे चेंजेस येणार आहेत. बरोबर आहे. सो आता ही जी मी नवीन टेक्निक टावी शिकलोय, ही पण मी तरुण आहे म्हणून लवकर शिकू शकलो. बरं. कारण की आपले रिफ्लेक्सेस चांगले असतात. हो 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 जेवढं आपलं वय वाढतं तेवढं रिफ्लेक्सेस कमी होतात. हो रिफ्लेक्स म्हणजे तसंच जी गोष्ट की लवकर ऍक्शन घेणं, हो. हे रिफ्लेक्स आहे. रिफ्लेक्स आहे. की काय घडतंय ते लगेच समजून घेणं, पटकन ऍक्शन घेणं. तर हे रिफ्लेक्स म्हणून यंग ड्रायव्हर्स आर बेटर, की त्यांना गाडी कुठून येते लगेच ते टर्न घेतील, अवॉइड करतील ऍक्सिडेंट. करेक्ट. सो तशाच प्रकारचं, कारण ते इट्स अ रिफ्लेक्स. बरोबर. सो ऑपरेटर म्हणजे जिथे इंटरव्हेन्शन इन्व्हॉल्ड आहे, तिथे ऑपरेशन इन्व्हॉल्ड आहे, तिथे यंग डॉक्टर्स आर मेकिंग अ ह्यूज डिफरन्स नाव. वा. सो टावी हे ऑपरेशन असं आहे की जे विदाउट कटिंग चेस्ट, विदाउट कटिंग हार्ट, आपण हृदयाची वॉल रिप्लेस करतोय. बरं. टावीचा लॉंग फॉर्म काय आहे? टावी म्हणजे ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल इम्प्लांटेशन. बरं. सो एओर्टिक वॉल ही सर्वात महत्वाची वॉल आहे, ती हृदय आणि महाधमनी म्हणजे एओर्टाला सेपरेट करते. बरं. सो ती तिथे मध्ये असते, ती खराब होऊन जाते ओव्हर द टाइम. अच्छा. सो ती खराब झाली, त्याच्यामध्ये कॅल्शियम जमा होतं आणि ती हार्ड होऊन जाते, ते नीट उघडत नाही. बरं. त्यामुळे मग रक्त पुरवठा नीट न झाल्यामुळे त्रास व्हायला लागतो. सो याला सिंपल सोल्युशन आहे की ती खराब झालेली वॉल काढा. बरोबर. तर ती खराब झालेली वॉल काढायला दोन ऑप्शन आहे. एक तर जी सर्जरी जी 50 वर्षापासून आपण करतोच आहे, हो. ओपन हार्ट ऑपरेशन, की छाती आपण उघडतो, हार्ट एक्सपोज करतो, हार्ट कापतो आणि हार्ट मधली वॉल कापून नवीन टाकतो, शिवतो. हो. आणि आता नवीन एकदम टेक्निक आहे, जसं आता पहिले लँडलाईन होते, आता मोबाईल झाले आणि अजून काय काय. तर तसंच आता आपण ती वॉल छोटी करून, बाहेरची छोटी वॉल शरीरात टाकतो आणि तिकडे जाऊन सोडतो. बरं. सो म्हणजे हृदय कापायची गरज नाही, व्हेंटिलेटरवर घ्यायची गरज नाही, आणि 1.5 तासात होणार काम आहे, आणि 2 दिवसात पेशंट घरी आणि नॉर्मल आयुष्य चालू. बरं. आणि हे आता हे अगदी नवीन तंत्रज्ञान हे आहे की कसं? एकदम नवीन, सर्वात नवीन हेच आहे. बरं. पूर्ण कार्डिओलॉजी मध्ये सर्वात नवीन तंत्रज्ञान म्हणजे ही वॉल रिप्लेसमेंट विदाउट ओपनिंग चेस्ट. वा वा. आणि या टेक्निकमध्ये, या तंत्रज्ञानामध्ये काम करणारे असे किती डॉक्टर्स आहेत की तयार होत आहेत नव्याने? आता कारण की हे तंत्रज्ञान खूप नवीन आहे, हो. तर हे आपण बाहेर शिकायला जातो. अच्छा. सो बाहेर शिकून आपण भारतामध्ये सध्या करतो, तसे खूप फेलोशिप्स अवेलेबल आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी टू से की आय एम द यंगेस्ट फेलोशिप सर्टिफाईड टावी ऑपरेटर इन इंडिया. क्या बात है. सो आय हॅव स्टार्टेड इन व्हेरी अर्ली एज टू लर्न दिस टेक्निक्स, अँड थँक्स टू ऑल माय टीचर्स की जे योग्य प्रोफेसर्स भेटले योग्य वेळी, त्यांनी गाईड करत गेले आणि मग आज मी इथे पोहोचलो. बरोबर. तुम्ही यंगस्टर्सचा उल्लेख केलात, म्हणजे युवकांनी हा देश घडवलाय आणि युवकच घडवणार आहेत. तर तुम्ही शेवटी जाताना युवकांसाठी काय संदेश द्याल? त्यांनी त्यांच्या हृदयाची काळजी कशी घेतली पाहिजे, काय सांगाल? युवकांसाठीचा संदेश की हार्ट अटॅक अवॉइड करायचा असेल तर दरवर्षी एक रुटीन चेकअप हे करावं. बरोबर. सेकंड, एक्सरसाइज मॅन्डेटरी आहे. एक्सरसाइज ही कंपल्सरी, एक्सरसाइज करावीच करावी. बरोबर. आणि तिसरं, स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी काय करू शकतो त्याच्यावर अभ्यास करावा, की स्ट्रेस हा राहणार आहे, मग तो कसा मॅनेज करावा. कोणाला म्युझिक आवडतंय तर म्युझिक करावं, कोणाला पॉडकास्ट आवडतंय तर पॉडकास्ट करावं, आणि कोणाला फिरायला आवडतंय तर ट्रॅव्हलिंग करावं. पण जो स्ट्रेस बस्टर त्या व्यक्तीसाठी आहे ते त्याने ओळखावं आणि ते इम्प्लिमेंट करून त्याचं आयुष्य किती चांगलं करू शकतो तो किंवा करू शकते यानुसार पुढे जावं. वा, थँक्यू सो मच. मंडळी, आपण आता गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो डॉक्टर तन्मय कुलकर्णी यांच्यासोबत, अतिशय यंग डायनॅमिक असे कार्डिओलॉजिस्ट. आणि त्यांनी आज जी काही चर्चा आपल्यासोबत केलेली आहे, आपलं हृदय, आपल्या हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी, मला वाटतं फक्त युवकांसाठीच नाही तर स्त्रियांसाठी आणि सगळ्याच वयोगटातल्या आपल्या दर्शकांसाठी ही चर्चा खूपच महत्वाची राहणार आहे. तेव्हा आम्हाला एक डिस्क्लेमर सुद्धा द्यायचं आहे की आज आपण जी चर्चा केलेली आहे ती एक ओव्हरऑल, एक सर्वंकष अशी आपण चर्चा केलेली आहे. तुम्हाला जर अशी कुठली समस्या असेल तर मात्र डॉक्टर तन्मय कुलकर्णी किंवा यांच्यासारखे असेच अनेक चांगले कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांचा वैद्यकीय सल्ला घेऊनच त्याचा उपचार तुम्ही करावा, असा एक महत्वाचा डिस्क्लेमर सुद्धा मला या निमित्तानं द्यायचा आहे. डॉक्टर तन्मय, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल मी बुक विश्वच्या टीमतर्फे तुमचे मनापासून आभार मानतो
आणि सर्व दर्शकांना विनंती करतो की आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून असेच उत्तम उत्तम विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू. धन्यवाद. धन्यवाद चेतन, तुम्ही मला इथे बोलवलं आणि बुक विश्वच्या निमित्ताने आपण हे या गप्पा मारू शकलो. येस. सो या जगामध्ये हेल्थ अवेअरनेस हा सध्या महत्वाचा टॉपिक आहे, कारण की खूप इन्फॉर्मेशन आहे आणि ती खूप मिसइन्फॉर्मेशन पण आहे. तर कुठली इन्फॉर्मेशन खरी आणि ती किती प्रॉपर चॅनलहून आपल्याकडे येते, एक्सपर्ट कडून ऐकतं, हे महत्वाचं आहे. सो हा पॉडकास्ट करून मला हेच सोसायटीला माझ्या साईडनी द्यायचंय की जेवढं हेल्थ अवेअरनेस करता येईल, जेवढे आपली तरुण पिढी आपल्याला हेल्दी करता येईल, त्यांचं लाईफ चांगलं करता येईल, याच्यावर माझा भर आहे. कारण की ओव्हर द इयर्स जेवढं आपण काम करतोय, वी हॅव ऑलरेडी मेड इनफ मनी, अजून गरज नाही. मग जाणवतंय की आता अवेअरनेसची गरज आहे. आता जेवढं आपण सोसायटीला मदत करू शकू अशा माध्यमातून, तेवढं ते फ्रुटफुल राहील आणि तेवढे लोकांना आपण मदत केली तेवढंच आपल्याला आनंद. सो म्हणून हे पॉडकास्ट, आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. खूप छान वाटलं, खूप थँक्यू मजा सो मच. थँक्यू.